आर्टेरियल वॉल काय आहे आर्टेरियल वॉल काल आपण ते पल्स फोटो बघायचं ते बघितलं होतं ना त्याच्या पुढे पुढे थांबवला ठीक आहे आणि हे काय आहे ब्लड आहे ओके आपण बघालोय ब्लड प्रेशर मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला एसटी चढायचे तर आपण कसं करणार दोन्ही साइडला धरणार आणि मग वर जाणार म्हणजे आपण दोन्ही साइडला प्रेशर देणार आणि वर जाणार किंवा काय करणार गर्दी असेल तर जवळ ढकलणार मागे आणि मग वर जाणार दॅट इज प्रेशर आपण टाकणार आणि मग जाणार आपण असं जाऊ शकत नाही विदाउट प्रेशर समजलं विदाउट फोर्स आपण जाऊ शकत नाही फोर्स तुम्हाला का चांगल्या प्रकारे समजलेला आहे आपण बघतोय प्रेशर ओके प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड कोण टाकले प्रेशर रक्ताना कोण टाकले आर्टरीच्या वॉलवर ओके आपण बघताना बघायचं म्हणजे हे आहे प्रेशर प्रेशर एक्झर्टेड बाय कोण टाकले ब्लड ना कोण टाकले वॉल ऑफ आर्टरी इज नोन एज ब्लड प्रेशर समजलं म्हणा प्रेशर exerted by the blood on the wall of vessel is known as blood pressure म्हणा मग आता प्रेशर कधी किती असणार आहे वेसल मध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक अजून तुझा मित्र आलाच नाही रे रोड सिस्टोलिक म्हणजे काय जेव्हा आपलं हार्ट असं पंप होणार आहे तेव्हा काय असणार आहे पाण्याचं प्रेशर जास्त असणार आहे हार्ट आपलं परत रिलॅक्स होणार आहे तेव्हा प्रेशर जरासं कमी असणार आहे इन द सेम तुम्ही घरात मोटर लावल्या पाण्याची पाण्याचं प्रेशर कसं असते जोरात असते मोटर बंद केली प्रेशर असते की नाही असते कसं असते कसं हळू असते वर पोहोचलं तुम्हाला माहित नाही समजा लागले किंवा वरनं पाणी आपण खाली मारत लागलो समजा तेव्हा पण नळाचं पाणी आले झाडाला पाणी टाकायचं आपल्याला काय असते प्रेशर कमी असते मोटर ओढीचं प्रेशर जोरात असतं हे मोटर जेव्हा जोरात असते म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असते तेव्हा ब्लड प्रेशर जास्त असते द प्रेशर ड्यूरिंग सिस्टोल इज नोन एज सिस्टोलिक ब्लड प्रेशर सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट म्हणजे काय म्हणायचं द प्रेशर काय ड्यूरिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज नोन एज systolic blood pressure. Pressure during relaxation of heart is known as diastolic blood pressure. Systolic, diastolic. Systolic, diastolic. समजलं? आपण बघूया systole, diastole, systole, diastole, contraction, relaxation, contraction, relaxation, depolarization, repolarization, depolarization, repolarization सगळे समावेश होते. समजलं? मग इथे किती असणार आहे बीपी 120 120 हे मोजतो कशामध्ये mm ऑफ मर्क्युरी दॅट इज Hg कळलं आणि हे कसं डायस्टोलिक 80 mm ऑफ Hg so what is mm is nothing but millimeter Hg what is Hg is a mercury कळलं मग काय असते नेमकं आपण जे ब्लड प्रेशर मोजत असतोय असे काहीतरी डॉक्टर समोर ठरवलं असं तुम्ही बघितलं असं असतोय आणि तसं असतोय असा ओके हे आपल्याला लावायचं असते बघ कसं लावायचं आणि हे दुसऱ्या साइडला हे जे हे आहे तसा एक पंप असतो सर बरोबर हे जे बीपी मोजण्याचं मशीन आहे त्याला काय म्हणायचं काल आपण बघितलं मो मॅमो मीटर बघितलं मग डॉक्टर काय करतात तुमचं ब्लड प्रेशर मोजताना हे असं दाबतात जोरात आणि ती मर्क्युरी अशी जरा 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 वर जात असते बरोबर आहे मग ही मर्क्युरी
आहे म्हणून इथं आपण काय म्हणलेलं आहे मर्क्युरीची H. म्हणजे इथं पाणी काय वापरलं नाही आपण, काय म्हणलं करायला मशीन मध्ये इथं मर्क्युरी वापरलं, पाणी का वापरलं नाही, दूध का वापरलं नाही, तेल का वापरलं नाही, असं म्हणून झालं काय. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण प्रेशर लावणार आहे, हे प्रेशर लावल्यानंतर हे मर्क्युरी वर जाते. मग आपल्या इथं आता वातावरण कसं आहे, ऊन आहे समजा, आता आपण इथं आपण हे केलं असतं पाणी समजा किंवा तेल आहे समजा, ऑइल ठेवलंय आपण, ऊन आहे विरघळणार ते, कळलं. म्हणजे पाणी जे आहे ऑइल जे आहे ते लवकर वर जातं, समजलं. आता जर आपल्या इथं म्हणजे आपण पाणी भरलं असलं, ऊन आहे आपोआप वर नीट जाईल, पाणी विरघळलं असतं. आपल्या इथं थंडी चालू आहे, जम्मू काश्मीर मध्ये आपण गेलो बीपी ॲपरेटस घेऊन, वर जाईल ते पाणी, कारण पाण्याचं काय होणार बर्फ, समजायला लागले. म्हणजे इथं काय साहित्य ते अवघड सगळं. मग आपण काय करणार, ऑइल ठेवलं, ऑइल घेऊन गेलो आपण, जर विदर्भात ऊन जास्त आहे आणि त्याची व्हिस्कोसिटी चेंज होणार, म्हणजे बीपी चेंज होणार, समजलं. आणि जगातला एकमेव पदार्थ ऊन वारा पाऊस थंडी कुठे सुद्धा बदलत नाही, तो म्हणजे मर्क्युरी, कळलं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये काय वापरलं आपण मर्क्युरी. तुम्ही मर्क्युरीला किती प्रमाणात घेऊन जावा तेवढंच ते लिक्विड आहे, किती जावं थंडी घेऊन जावा तरी ते घट्ट होणार नाही. काय मी सांगितलं मला, कुठं जरी घेऊन गेला तरी स्टेट चेंज होऊ शकत नाही. म्हणून ह्या ह्या मर्क्युरीच्या प्रॉपर्टीमुळे आपण या स्पिग्मो मॅग्नोमीटर मध्ये काय केलंय मर्क्युरी ठेवलेले आहे. आणि म्हणून इथं आपण ही प्रीमियम मोस्ट असताना mm म्हणजे मिलीमीटर किती चालते, Hg म्हणजे मर्क्युरीचं मोस्ट. हे राव. मग हा बीपी किती सांगितलं तुम्हाला मी, 120-80 असं घेण्याची पद्धत असते. 120-80 चा अर्थ सिस्टोल बाय डायस्टोल असं लिहायची पद्धत असते. ओके. मग हा वरचा जो बीपी आहे, म्हणजे ह्याला आपण म्हणतो सिस्टोलिक ब्लड प्रेशर, म्हणजे वरचा वर लिहिणार आहे. खालचा म्हणजे डायस्टोलिक, हा खालचा, ठीक आहे. तर हा सिस्टोल आणि डायस्टोल आहे. हायपरटेन्शन बीपी आपण म्हणतो, मी कालच तुम्हाला सांगितलं बीपी वाढलाय, बीपी वाढला म्हणू शकते, बीपी साधा म्हणू शकत नाही. आमच्या लोकांना बीपीचे वाढ आहे, तर बीपी कळलं. बीपीचे वाढ कधीच नसतात. हायपरटेन्शनच्या फॉर एक्झाम्पल बीपी याला आपण काय म्हणतो साधारणतः टेन्शन म्हणून, काय ज्यावेळी हा बीपी वाढतो त्याला म्हणतो आपण हायपर झाला, कोण हायपर टेन्शन. हा जो बीपी जेव्हा कमी होतो त्याला म्हणतो आपण हायपो टेन्शन. आता समजलं. मग बीपी वाढला काय म्हणायचं, बीपी कमी झाला तर काय म्हणायचं, बरोबर व्यवस्थित आहे ते बोल जाते बरोबर. हायपोटेन्शन हायपरटेन्शन. मग वाढला म्हणजे किती वाढला, एक बघा वाढला म्हणजे किती वाढला. नॉर्मली 120 असतोय तो 140 च्या वर गेला आणि 80 असतोय तो 90 च्या वर गेला, त्या कंडिशनला आपण हायपोटेन्शन असं म्हणतो. याच्यापेक्षा किती वाढला त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हटलं. आता हायपो बघूया परत येत ना, नॉर्मल किती सांगितलं आम्ही 120 आणि 80. कमी करत असताना काय करायचं, हा 20 ने कमी, हा 20 ने वाढवायचा, हा 10 वाढवायचा. कमी करत असताना बसेल हा 20 ने कमी करायचा आणि 10 कमी करायचा, म्हणजे 100/70. ह्याला काय म्हणणार आपण हायपोटेन्शन. समजलं. एव्हरीथिंग इज क्लियर. हायपोटेन्शन हायपरटेन्शन. ओके. पुढे जाऊ. आता आपल्याला कळालं बीपी किती असतोय 120-80 कळलं. वरचा किती आहे, खालचा किती आहे, वरचा म्हणजे कोण, खालचा म्हणजे कोण, कळलं. आणि पल्स प्रेशर म्हणून असते, ब्लड प्रेशर आहे, काय होतं ब्लड प्रेशर, तसं पल्स प्रेशर. आता व्हॉट इज पल्स प्रेशर देन, सिस्टोलिक ब्लड प्रेशर मायनस डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे 120 वजा 80 म्हणजे 40 काय आहे पल्स प्रेशर आहे. कळलं झालं तरी थोडं थोडं समजलं असं अपेक्षा आहे. त्यानंतर ब्लड प्रेशर. आता बघा हृदयाला रक्त सप्लाय करणारे आर्टरी म्हणजे कुठले करोनरी आर्टरी, कुठली करोनरी आर्टरी. याच्यामध्ये काय झालं, तुम्ही खाल्लेलं कॅल्शियम जाऊन साठलं असेल, फॅट जाऊन साठलं, कोलेस्ट्रॉल जाऊन साठलं, समजा लागले. मग काय झालं, इथं सगळं डिपॉझिट झालं. डिपॉझिशन ऑफ
fat and cholesterol within the arteries or coronary artery is known as atherosclerosis. What is atherosclerosis? समजलं? ह्यामुळे काय होणार? हे बघा, आधी तर एवढं मोठं होतं, ह्याच्या मोठ्यानं रक्त चालू होतं, आता रक्ताला जायला जागा झाली, कमी झाली. ब्लड सप्लाय त्याला कमी होणार. कोणाला? हृदयाला. त्या कंडिशनला काय म्हणायचं? atherosclerosis. ऍथेरे म्हणजे काय? ही आर्टरी. स्क्लेरोसिस म्हणजे बारीक होणं. बारीक आहे ना? बारीक कशामुळे झाली? narrowing the blood vessel due to deposition of fat and cholesterol is known as atherosclerosis. म्हणजे ही हृदयाची आहे समजा. आता हे हृदयाला कमी झालं, मग काय काय म्हणतो काय? atherosclerosis म्हणजे काय? आतमध्ये किती साठ लागले. मग आपण म्हणतोय बघा अँजिओग्राफी केली. ऐकलं कधी? अँजिओग्राफी. अँजिओ याचा अर्थ व्हेसल, ग्राफी याचा अर्थ ग्राफ बघणे. Angiography is the process by which we can see the structure of arteries. आपण काय बोललोय? बघितलं. काय म्हणतोय कळलं? तर हृदयाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये काय आहे? फॅट साठले, कोलेस्ट्रॉल साठले, 90% ब्लॉक आहे. आता हे एवढं ब्लॉक असतं त्याला म्हणायचं आपण आता 90% ब्लॉक. जरा कमी आहे 80%, 70%. समजा काय म्हणाल ते? इट इज नोन एज अँजिओग्राफी. तर हे अँजिओग्राफी काय हो? अँजिओग्राफी इज अ प्रोसेस आहे. हे काय आहे? हे काय आजार आहे काय? नाही आहे. अँजिओग्राफी प्रोसिजर आहे. या प्रोसिजर मध्ये काय करते? atherosclerosis झालेला आहे का नाही हे समजतं. कळलं? मग आता काय करायचं? अँजिओग्राफी केली आपण, आपल्याला कळलं atherosclerosis झालेला आहे, शिरामध्ये काहीतरी अडकलेला आहे. मग काय करायचं आपण आता? एक प्रोसिजर करायची. काय? ऑपरेशन करायचं. त्या ऑपरेशनचं नाव आहे किंवा प्रोसेसचं नाव आहे अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी म्हणजे काय हो? स्प्रिंग घ्यायचं का आपला? काय घ्यायचं? ओळख बघा. काय घ्यायचं ते पण बघा. अँजिओप्लास्टी सांगाल तुम्हाला मी. लक्षात ठेवा अँजिओप्लास्टी म्हणजे काय? स्प्रिंग आहे. इथं ही स्प्रिंग मी घेतली बघा. हे स्प्रिंग इथं सोडतं. आता काय होणार? हे वर जाणार, हे खाली जाणार. समजलं? आणि अशा पद्धतीने हा ब्लॉक आपण काढतो. त्याला काय म्हणलं आपण? अँजिओप्लास्टी. हे ऑपरेशन काय करून काय केलं? स्प्रिंग बसवलं. इथं काय केलं आपण? फक्त बघितलं होतं. काय झालं? काय atherosclerosis झालेलं आहे काय? कळलं? मला कधीतरी काय असतंय बघा, हे हृदय आहे, या हृदयामध्ये रक्तवाहिनी आहे. या रक्तवाहिनीमध्ये इथे एक ब्लॉक आहे, इथे एक ब्लॉक आहे, आणि इथे पण ब्लॉक आहे, आणि इथे पण ब्लॉक आहे. सगळे ब्लॉक असे किती सगळं आहे मला काय म्हटलं कळलं? सरळ काय करायचं? इकडे कट करून टाकायचं, तिथं दुसरी रक्तवाहिनी जोडायची. पायापासून इकडे सीर काढायची, आतरी इथे जोडायची. त्याला म्हणायचं बायपास. काय म्हणायचं? आता आपल्याला सांगलीला जायचं, जयसिंगपूरला जायचं. जयसिंगपूरला रस्ता खराब वगैरे म्हणा, बायपासचा दुसरा मार्ग कारण इथली काढायची आर्टरी कुठली? मांडीची ओरडून जोडायची. काय म्हणतो आपण? बायपास. ही मात्र ओपन हार्ट सर्जरी आहे. तर ओपन हार्ट मधलं फाडायचं तुम्हाला, हृदय काढायचं, आत घालायचं, त्याला ओपन हार्ट सर्जरी. आणि हे मात्र कसं आहे? अँजिओप्लास्टी तुमच्या इथनं सुई लावून सोडतात, त्यात कॅमेरा सोडायचा, तो कॅमेरा ओपन करायचा, टीव्ही दिसते आपल्या तिथे मग ती सुई सोडायची. ओके, म्हणजे सोपं पण आहे, अवघड आहे, बायपास. आता समजलं आपण हृदयाचे कुठले कुठले आजार बघितले बघा. सगळ्यात पहिल्यांदा बीपी हा आजार बघितलाय, कॉमन होणार, आणि दुसरा बघितलाय अॅथेरोस्क्लेरोसिस. अॅथेरोस्क्लेरोसिस झाले कसं करणार? अँजिओग्राफी करून. कळलं? मग अॅथेरोस्क्लेरोसिस झालं काय करणार आपण? अँजिओप्लास्टी करणार. हे भरपूर झालं अॅथेरोस्क्लेरोसिस काय करणार? बायपास करणार. समजलं जरा काय चाललंय नेमकं ते तरी? कळलं? मग हे जर हृदयाच्या बाबतीत झालं तर अॅथेरोस्क्लेरोसिस, आणि दुसरं कुठे पण झालं त्या म्हणायचं आर्टेरिओस्क्लेरोसिस. अॅथेरी म्हणजे कोरोनरी आर्टरी आणि आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरी मध्ये दुसरं. कळलं? बाकी कुठे झालं एवढं काय अडचण नसते. प्रॉब्लेम कुठे आहे? ओळख करायचं असं घ्यायची गरज असते.
कळलं? आणि काय झालं तुमच्या पुस्तकात सांगायचं बघा असं अँजिओप्लास्टी झाला हा अंजायना छाती पण दुखणं हे हृदयावर रक्तस्राव कमी झाला किंवा कुठल्या पण कारणामुळे छातीत कळ येणं जोरात त्याला म्हणायचं अँजायना पेक्टोरॅलिस ओके ना अंजायना पेक्टोरॅलिस ओके अंजायना म्हणजे काय फक्त चेस्ट पेट जोरात कळ येणं म्हणजे हार्ट अटॅक आहे तुमचं हार्ट अटॅक आहे हे ब्लॉकेज झाल्यामुळं हृदयाला रक्तस्राव कमी होणं ते कमी काम करणं किंवा जर रक्ताची गुठळी वगैरे होणं याला आपण काय म्हणतोय हार्ट अटॅक ह्याच्यामध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण अंजायनामध्ये पेन सारखंच असते पण अंजायना हा साधा आहे साधा कळलं अंजायना अनुष याचं कॉमन अंजायना अनुष ना अनुष साधा आहे त्यामुळे एवढा विषय नाही असं सांगितलं ऍथेरोस्क्लेरोसिस आपण करोनरी आर्टरी डिसीज असं तो म्हणतो मी बोललो मागाशी म्हटलं करोनरी आर्टरी म्हणून करोनरी आर्टरी डिसीज ओके अँजिओग्राफी पण झाली आपली अँजिओप्लास्टी पण झाली हायरट ट्रान्सप्लांटिक राहिले बघा मग त्या हृदयामध्ये भरपूर ब्लॉकेज झाले व्हेंट्रिकल कमी काम झाले मायक्रो वॉल खराब झालाय एसएन नोड खराब झालाय बोंबाबोंब झाले सगळे तर आपण हृदय हे काढणार दुसरं हृदय बसवा त्याला म्हणायचं हार्ट ट्रान्सप्लांट ओके ट्रान्सप्लांटचा अर्थ फ्लॅट बदल करायचा दुसऱ्या काढून बसवायचं एवढं सोपं नाही हे फार रिस्की आहे फार अवघड आहे फार डेंजर आहे फार सगळं फार 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 खर्चिक आहे एवढं सोपं नाही कळलं काय म्हणले म्हणजे लढाचं मध्ये कधी मिळणार आपल्याला तो मेल्यानंतर मिळणार मेल्यानंतर हृदय आपण देतील असं मेल्यावर कोण प्राण देत नाही त्यांना पहिला घेऊन घ्यायला लागते बाबा मी मेल्यानंतर माझं हृदय दान करण्यात यावं वगैरे दान करते किंवा ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे मेंदू सगळा खराब झालाय कुठलाच सगळा समजते मेंदू खराब झालाय पूर्ण बॉडीचा उपयोग होत नाही मग काय करायचं सगळे अवदान करून टाकायचं असं कोण घेऊन ठेवलं तसं होऊ शकते फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यात मोठं उदाहरण सारे पाटील बॉडी घेतली देहदान केलं नाही मग ते मस्त की पोर मेडिकल कॉलेजला फाडले सगळं त्याचा डोळा वेगळा हे वेगळं ते वेगळं मग बाजूला काय करायचं ते जे ऑर्गन दोन करू शकतो जसं की आपण डोळे दान करू शकतो प्रत्येकाचे एक वेगवेगळा पिरियड आहे कोण कोण कधी कधी खराब होणार समजलं तसं जे खराब व्हायच्या आधी चल न्यायचं कळलं मग त्याला आपण तसं दान करू शकतो स्किन ट्रान्सप्लांट करू शकतो पण ते पण फार डेंजर आहे आय ट्रान्सप्लांट करू शकतो आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतो किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो चालेल पण सगळ्यात जास्त काय जाते किडनी ट्रान्सप्लांट समजलं तसं आणि ट्रान्सप्लांट पण आले तर मी ट्रान्सप्लांटला आर्टिफिशियल नी जोडतो आर्टिफिशियल नॉट रिअल ओके समजले प्रश्न किंवा पुढे सांगू जर लक्ष द्या हे हृदयाकडनं एओर्टा होतं बरोबर आहे हे एओर्टा असेंडिंग एओर्टा ट्रान्सव्हर्स आर्जप एओर्टा डिसेंडिंग एओर्टा हे असं आलं आता फॉर एक्झाम्पल माझ्या आपल्या किडनी पर्यंत झाले समजा बरोबर आहे इथे इथं रूपांतर झालं कॅपिलरी झालं आर्टरीचं रूपांतर आर्टरिओस त्यानंतर कॅपिलरीज त्यानंतर हे असं घेतलं किडनीकडनं आणि परत हे इकडनं गेलं असं शेवटी जाऊन या लेफ्ट राईट मध्ये ओपन झालं टू द इन्फिरियर व्हेना कावा समजलं एवढं डायग्राम काय झाली आलेली काय गेलेली काय मेन व्हाईल इथे किडनीमध्ये आपली टिश्यू आपण समजतो सेल आहे बरोबर याच्या इथे घटक आज गेले सगळे विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा प्रोटीन कशासाठी गेले कशासाठी गेलोस वेगळीच काम करणार आहेस तू प्लाझ्मा प्रोटीन किंवा त्यात प्लाझ्मा जे होतं की आपलं कुठलं प्लाझ्मा प्रोड्यूस होऊन जाईल प्लाझ्मा रक्तामध्ये काय होतं 90% प्लाझ्मा आहे हा 90% आहे 70% सेलचं प्रमाण किती आहे प्लाझ्मा प्रमाण किती आहे 55% प्लाझ्मा काय असं करायला लागलाय
आणि ते 55% जे आहे त्याच्यामध्ये 90% पाणी आहे. आता समजलं? अवघड काम आहे तुमचं, मला सगळे येते विचारायला सोड. मग हे पाणी काय केलं 90% किंवा काय आहे आपण बघत की इथनं एक 100 ml पाणी सगळं आत गेलं. त्यातले काय ट्रान्सपोर्टेशन करायचं त्यासाठी किती पाणी गेलं? 100% पाणी आत गेलं. आता या 100 मध्ये ह्यामध्ये जवळपास 90 ml परत गेलं. किती ml गेलं? राहिला किती? 10 ml राहिलं. मग प्रत्येक सेल जर 10 ml ठेवायला लागलं आपल्या पूर्ण अंगाला सूज येईल की काय म्हणतो समजलं? अंगाला सगळ्या आपल्या सूज येईल पाणी ठेवलं असं. आलं इकडे ना अल्टरनेट इथं काय काय द्यायचं दिली इथं काय जायचं ते गेलं तर आज 10 ml पाणी मी उदाहरण दिलं होतं एमएलचं 10 ml पाणी शिल्लक राहील. मग काय होतंय हे 10 ml पाणी वेगवेगळ्या आर्टरीतनं या सुपेरियर इंपेरियर व्हेनाच्या वाला जोडलं जाते. आता समजलं? काय होतंय हे जे राहिलेलं पाणी आहे हे वेगळ्या पाईपनं आपण तिथपर्यंत पोहोचवलंय आणि ह्याला म्हणायचं लिम्फॅटिक व्हेसल. म्हणजे लिम्फ घेऊन जाणारी मग हे पाणी जे होतं राहिलेलं आत त्याला आपण काय म्हणतो? लिम्फ. लिम्फ याचा अर्थ पाणी होतं. आता समजलं? पाणी घेऊन जाणारी पाणी कुठलं? रक्तामध्ये असतो कळलं? आणि युजुअली याच्यामध्ये काय असते? आरबीसी नसतात. ह्यामध्ये कोण असते? डब्ल्यूबीसी असतात. कळलं? काय चाललं होतं जरा तरी का पाचव्या वापसा आहे लिम्फ म्हणजे काय कळलं? प्लाझ्मा मायनस आरबीसी का तर सगळे घटक फक्त रेड ब्लड सेल नाही. मग रेड ब्लड सेल म्हणजे केवळ कसं आहे? व्हाईट असणार आहे किंवा समवट येलो असणार. कळलं? जरा जरा थोडं मी तुम्हाला सांगितलं जखम लागल्या जखम झाल्यानंतर रक्ताने शेवटी पाणी येते. पाणी नथिंग बट लिम्फ आहे. कळलं? आणि हे पाणी कशामध्ये जाते? लिम्फॅटिक व्हेसल. लिम्फॅटिक व्हेसल सगळ्यात मोठी लिम्फॅटिक व्हेसल असते थोरॅसिक डक्ट नावाची. कुठली? समजलं? लिम्फॅटिक टिश्यू पण असतं आपल्याकडे. लिम्फॅटिक टिश्यू म्हणजे काय? आपल्या पायाला नाही लागलं लगेच चांगले लावलं नाही केलं जातं चांगले लावलं नाही किंवा हाताला लागलं काकड लावलं तेव्हा काहीतरी मोठं झालं की जोरात पडवायला सगळं तेव्हा तर म्हणजे आपण लिम्फ नोड स्वेल झालं. काय झालं? लिम्फ नोड स्वेल. स्वेल म्हणजे सूज. लिम्फ नोड म्हणजे हे. मग याचं काम काय असतंय? डब्ल्यूबीसी सप्लाय करणं. काय करणं? डब्ल्यूबीसी सप्लाय करणं हे काम असते लिम्फ नोडचं. हे झालं लिम्फॅटिक व्हेसल म्हणजे थोरॅसिक डक्ट. लिम्फॅटिक व्हेसल म्हणजे हे सगळं. आणि काय म्हणतो? स्प्लीन इज द लार्जेस्ट मला वाटते lymphatic system concept lymph तुम्हाला कळलं lymphatic vessel थोरॅसिक दाखवलं. some organ and tissue. The word lymph means clear water and it is a fluid connected tissue with almost similar composition to the blood except absence of RBC, platelet and some protein. RBC नाही या platelet मध्ये some थोडं protein आहे. Fluid from intracellular space of body tissue enters into the lymphatic vessel. मी सांगितलं fluid काय होते त्याच्यात जाते and from here discharged into the blood vessel vein through the thoracic duct and then right lymphatic duct. समजलं? जरा जरा मी तुम्हाला सांगितलं लिम्फॅटिक व्हेसल आहे. लिम्फॅटिक व्हेसलचं उदाहरण आहे थोरॅसिक डक्ट. लिम्फॅटिक नोड लिम्फ नोड आहे ते म्हणजे कुठले? सर्वायकल ग्रुप ऑफ लिम्फ नोड, इन्व्हायरल ग्रुप ऑफ लिम्फ नोड. राहिला लिम्फॅटिक ग्लँड. लिम्फॅटिक ग्लँड म्हणजे काय? हे सगळं फिल्टर करणारे ग्लँड किंवा डब्ल्यूबीसी टाकणार असं म्हणतो आपण. लिम्फ सर काय सिस्टम आहे? कुठले कुठले आहेत? इथे काय असते? मस. कुठली मस असते? थायमस. व्हेरी गुड. थायमस काय आहे? लिम्फॅटिक ऑर्गन आहे. कळलं? अपेंडिक्स आहे लिम्फॅटिक ऑर्गन आहे. स्प्लीन आहे. स्प्लीन आपण बघितलं आरबीसी जो मारते बघा ते स्प्लीन पण लार्जेस्ट लिम्फॅटिक ग्लँड आहे. समजलं? आता जर सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय म्हणतो आपण? ब्लड व्हेसल होत्या. इथं पण ब्लड व्हेसल आहे त्याला आपण लिम्फॅटिक व्हेसल. तिकडे आपण म्हणलं आर्टरी किंवा वेन. समजलं? सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये हार्ट होतं. इथे काय आहेत? लिम्फॅटिक ग्लँड आहेत. स्प्लीन, अपेंडिक्स आणि स्प्लीन, अपेंडिक्स आणि थायमस आहे.
इथे ऑर्गन 3 आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला सांगते, सगळ्यात पहिलं तुम्हाला काय पाहिजे, स्प्लीन. मराठीमध्ये स्प्लीन हा असा शब्द म्हणतो. सेकंड थिंग थायमस, थर्ड थिंग अपेंडिक्स. समजलं? कंपोजिशन बघा जवळपास सेम आहे. याच्यामध्ये आरबीसी नाही, प्लेटलेट नाही, थोडे प्रोटीन नाही. कळलं? मग सर हे आत कशाला गेलं, मारायला गेलं, ट्रान्सपोर्ट करायला गेलो. पण मोठे पार्टिकल होते ते गेले नाही, मोठे इथे थांबले, लहान होते त्या व्हेन मध्ये गेले, मोठे इथे लिम्फ मार्गात गेले. समजलं? आणि इथं आपण सर्क्युलेशन चॅप्टर